नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचा आपल्या मल्टिपल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसंदर्भात असणार आहे आणि त्यामध्ये आपण जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात बोलणार आहोत। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता होता त्या संदर्भातील जो GR आहे तो 18 फेब्रुवारी 2026 रोजी आला होता। परंतु मित्रांनो, आजची तारीख आहे 22 फेब्रुवारी 2026। तर 18, 19, 20, 21, 22। तर मित्रांनो, GR येऊन 5 दिवस झाले तरीसुद्धा वितरण अजूनपर्यंत चालू झाले नाही आहे। तर बरेच जे काही लाभार्थी आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना प्रश्न पडला आहे की नेमका आता GR तर आला आहे, परंतु आता वाटप नेमकी कधी सुरू होणार आणि जर का वाटप सुरू झाली तर ज्या लाभार्थ्यांचे मागील हप्ते राहिले आहेत, तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे मागील हप्ते बाकी आहेत। जी KYC चालू होती मित्रांनो, ते KYC मध्ये चुका झाल्यामुळे किंवा काही कारणास्तव डिसेंबर, जानेवारी तसेच बऱ्याच जणांचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा प्रकारचे 2 किंवा 3 महिन्यांचे मागील हप्ते त्यांचे राहिले आहेत। तर ते मागील हप्तेसुद्धा त्यांना मिळणार का, याविषयीचे भरपूर लाभार्थी प्रश्न विचारत आहेत। तर मित्रांनो, त्याच प्रश्नांचे उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या। त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुम्हाला इथे मिळून जातील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा GR 18 तारखेला येऊन गेला, परंतु 22 तारीख येऊन गेली तरीसुद्धा अजूनपर्यंत जे काही हप्ते आहेत त्यांचं वाटप चालू झालं नाही आहे। तर सगळ्यात आधी मित्रांनो, तुम्हाला मी जो GR आहे तो दाखवणार आहे। तर त्या GR मध्ये नेमकी काय माहिती आहे ती आता आपण व्यवस्थितपणे बघून घेणार आहोत आणि नंतर तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर आपण देणार आहोत। तर सगळ्यात आधी मित्रांनो, इथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्यासाठी जो काही GR आहे मित्रांनो तो आला आहे। तर महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा हा दिनांक 18 फेब्रुवारी 2026चा GR आहे। तर यामध्ये काय म्हटलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक तर 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना 2 अनुसूचित जाती घटक योजना अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम व्यक्ती सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235D 667 या लेखाशीर्षाखाली रुपये 3,960 कोटी इतका जो काही निधी आहे मित्रांनो तो नियतव्यय मंजूर आहे। वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशीर्षाखाली सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली रुपये 98.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरण करण्यास शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर अशा प्रकारचा हा GR आहे मित्रांनो। GR पूर्ण तुम्हाला बघायचा असेल, पूर्ण वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मी याची PDF टाकून देईल, तिथून तुम्ही हा पूर्ण GR वाचू शकता। तर टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे मित्रांनो ती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता आणि जॉईन झाल्यानंतर तुम्ही तो जो काही GR आहे तो संपूर्णपणे वाचू शकता। तर मित्रांनो, याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की जो काही हप्ता आहे मित्रांनो तो जानेवारी 2026 साठी जे काही पैसे आहेत ते इथे मंजूर करण्यात आले आहे। तर बऱ्याच जणांना प्रश्न होता की आम्हाला जो काही मागील हप्ते आहेत ते मिळणार का। तर मित्रांनो, बऱ्याच साऱ्या जणांचं KYC चुकल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे एकूण 1500 असे एकूण 4500 रुपये त्यांचे राहिले आहेत। तर ते त्यांना मिळणार का, तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, कारण की सरकारकडून अजूनपर्यंत या प्रश्नावरती कोणत्याही प्रकारचं इथे स्पष्टीकरण देण्यात आलं नाही आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, मागील जे काही राहिलेले हप्ते आहेत ते मिळणार किंवा नाही हे आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही।
जर मला विचाराल तर मित्रांनो, कारण की या महिन्यामध्ये तुम्हाला फक्त जानेवारीचा हप्ता मिळू शकतो, 1500 रुपये एवढीच रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायची शक्यता आहे. बरेच सारे जे काही मित्रांनो न्यूज मीडिया आहेत, सोशल मीडिया आहेत किंवा बरेच सारे जे काही यूट्यूब चॅनल आहेत त्यांच्यावरती सांगण्यात येत आहे की 4500 एवढी जी काही अमाऊंट आहे, जे काही राहिलेले हप्ते आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु सरकारकडून याविषयी कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे. त्याच्यामुळे मित्रांनो 4500 रुपये येतील किंवा नाही हे आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही आहे. जर काही अपडेट आली तर त्या अपडेटविषयी सविस्तर माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. परंतु मित्रांनो 1500 रुपये एवढी रक्कम फिक्स तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता रक्कम नेमकी कधी जमा होणार याविषयी सांगूयात. तर मित्रांनो 18 तारखेला GR आला होता. त्याच्यानंतर 19 तारीख गुरुवार शिवजयंती, तेव्हा पूर्ण बँका बंद होत्या मित्रांनो. त्यांच्यावर 20 तारीख आली शुक्रवार, त्याच्यानंतर 21, 22 तारीख आहे रविवार. तर मित्रांनो साधारणतः दरवेळेस जेव्हा GR येतो त्याच्यानंतर मित्रांनो 4 ते 5 दिवसामध्ये GR आल्यानंतर ही जी काही वाटपाची प्रोसेस आहे, जे काही हप्ते पैसे वितरणाची प्रोसेस असते ते चालू होते. परंतु मित्रांनो आता 4 ते 5 दिवस होऊन गेले तरीसुद्धा हप्ता जो काही वाटप आहे ते चालू झालं नाही आहे. तर मित्रांनो सोमवारपासून ही हप्ता वाटपाची प्रोसेस चालू होऊ शकते. जेव्हा ही हप्ता वाटपाची प्रोसेस चालू होईल याविषयीची नक्की अपडेट येईल तेव्हा मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात आधी याविषयीचा व्हिडिओ देण्यात येईल. तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती. ज्या लाभार्थ्यांनी KYC चुकली होती त्यांनी पुन्हा KYC केली असेल तर त्यांना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो. परंतु ज्यांचे मागील हप्ते राहिले होते त्यांचे हप्ते मिळणार किंवा नाही याविषयीचं कोणतंही स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं नाही आहे. त्याच्यामुळे मित्रांनो सर्व लाभार्थ्यांना ज्यांची KYC चुकली होती त्यांनी जर का KYC परत केली असेल आणि जे लाभार्थी रेग्युलर आहेत त्यांना जानेवारीचा हप्ता इथे मिळणार आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता, अशा प्रकारची माहिती होती. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.